अवस्था होती काय त्या ठिकाणी तर सांगतात की मग आपण नुसतं निर्विकार व्हायचं. हरी मेरा सुमिरन करे मै पावा विश्राम. मग भगवंतच आपली काळजी करतात, आपली आठवण करतात. आपण त्यावेळेस काय करायचं? विश्राम. त्यावेळेस म्हणायचं युक्ताहार न लगे आणिक साधन अल्प नारायण देईल भेटी. कमी वेळेत भगवंत भेटते. जर आपल्याला भगवंताची भेट पाहिजेच असेल, आपण साधक अवस्थेत नसू, साधक अवस्था तयार करायची असेल तर कलियुगामध्ये काय करायला पाहिजे? आपण अभंगाचं दुसरं चरण. कलियुग शिका की हो. जे बसले असे काही तुम्ही जवळून बोला जरा, ते आवाज नाही. आवाज नाही थोडं मोर आहे, नाही तर माईक तुमच्याकडे. मग आतापर्यंत काय चालू होतं? विट्टू दांडू सारखं मला फुलून टाकलं, नावच त्यांचं तसं आहे. लांब फेकून दिलं. नावच तसं, नावच तसं आहे ते. आपण ते दोघांच्या मध्ये बसल्यामुळे त्यांनी मला बोलवलं. दोन कोलतेच्या मध्ये बसले मग वाहन नाही पण बरं. चला हसण्याचा विषय आता येतो सगळ्याला आवाज. हो हो येतो. इतक्या वेळा मी जीव तोडून काय सांगितलं तुम्हाला हेच कळलं. चला कलियुगा माझे कलियुगामध्ये एकच साधन आहे, अल्प साधन आणि सुटसुटीत साधन. जास्त त्रास घेण्याची काही गरज नाही. फक्त मुखाने काय म्हणा, राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी. पण आपल्याकडे असं करते, माळ घेतली का लगेच राम 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 झाली महाराज पट्टी, लगेच दुसरी कोण राम 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 राम. देवाला कळत नाही की माझ्या मागे लागलं का नामस्मरण करते.
नामस्मरण कसं करायला पाहिजे प्रमाण आठवण. विठ्ठल कंठी प्रेम दाटे कंठी प्रेम दाटे हृदय प्रगटे राम रूप. असं कधी होतं का असं भगवंताशी समोर उभं राहायला पाहिजे देवाचं नामस्मरण करत असताना त्यावेळेस त्याने नारायण द्यायला भेट. मग असं नामस्मरण करत असताना तर नामस्मरण करणारा तो लय चॅप्टर पाहिजे का दुसऱ्याला लुटणारा पाहिजे का दुसऱ्याला लेवर काढणारा पाहिजे का त्याला काय त्याला पाहिजे का कोणी पण करू शकतात नामस्मरण. फक्त भगवंताचा नामस्मरण करणारा पाहिजे. हरि उच्चारणे पाही मोक्ष सदा हरि उच्चारणे पाहे मोक्ष सदा हरि उच्चारणे पाहे मोक्ष सदा हरि उच्चारणे पाहे. भगवंती नाही हरी उच्चारणे पाही मोक्ष सदा. तो भगवंताचं नामाचं उच्चारण करतो स्मरण करतो त्याला काय होतं पण ते कसं असायला पाहिजे नादभाऊ आवडीने भावे हरे नाम यशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करो पती लक्ष्मीचा जाणत असे. मग उठता हरी बसता हरी खाता हरी पिता हरी झोपता हरी. पिता म्हणजे पाणी पाणी सगळ्या प्रकारे कोणती क्रिया करत असू द्या काय म्हणायला पाहिजे हरी हरी हरी. मग त्याने काय होणार आपल्याला दुःख नाही होणार. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळे तेरे माया जाळ उठतील तेरे माया जाळ उठतील. हरी हरी तुम्ही म्हणा रे सकाळे तेरे माया जाळ उठतील तेरे माया जाळ उठतील.
हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटईल चुक माया जाळ काय होईल पण कधी म्हणतात म्हणणं गरजेचं आहे ना, आहे की नाही? म्हणून ते भगवंताच्या नामाची साधना करायला पाहिजे आपण. कलियुगात तेच महत्वाचं आहे. ते कसं करायला पाहिजे? भगवंत सांगतात आपल्याला सततम कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्य युक्त. हे महत्वाचं आहे, नित्य आणि युक्त. सतत भगवंताचं हरेर्नाम हरेर्नाम हरेर्नामैव केवलम कलौ नास्तेव 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 गतिरन्यथा. त्याच्याशिवाय कलियुगात पर्यायच नाही. कलियुगी केवल नाम आधारा सुमेरे सुमेरे नर उतरही पारा. कलियुगामध्ये काय प्रधान आहे? नामच प्रधान. नाम चांगले चांगले नाम चांगले 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 ना भगवंताचं चांगलं आहे. ते काय करतं? पाप जाळून टाकतं. कसं जाळतं? पूर्ण अग्नी मिळे समरस झाले तैसे नामे केले जपता हरी म्हणून करारे बापानो साधन हरीचे जने करणीचे करो नका जेने नै जन्म यमाची यातना ऐशिया साधना करा हरी. असं काहीतरी साधन करा जेणे आपल्याला जन्म मरण येणार नाही. उद्धार पाहिजे सगळ्याला नको? कोणला कोणला वाटतं उद्धार व्हा? कोणलाच वाटत उद्धार हो सगळ्याला वाटतं, पण उद्धार कोण होत नाही ना. उद्धार झाल्याशिवाय उद्धार होत नाही. आधी द्या उद्धार हो. या सप्त्यामध्ये जर तुम्ही भरभरून दान दिलं तर भगवंत भरभरून पुण्य देतील. साहजिक आहे ना. तुम्ही देताना दान नाही, तुम्ही दानशूर आहेत मला माहिती आहे. त्यात पण अजून वाढ करा. कारण की आपल्या प्रपंचातून थोडं धर्माच्या कार्यासाठी जर केलं तर मोठ्यातलं मोठं संकट टाळतं. स्वल्प मप्यस्य धर्मस्य त्रायते महतोर भयात. आणि प्रपंचातून एवढं एवढं गेल्याने काय होतं? 1100 म्हणजे किती द्या? हे खूप मोठं होतं शरीराचं. 1100 म्हणा, 2000 म्हणा, 2100 नखाचे शेवट वाढलेलं नख. ज्यांचे कोटी कोटीचे बंगले आहेत, 50-50 लाखाचे बंगले आहेत, 21 म्हणजे पण द्या. तुम्ही द्या ना, आम्ही घेतो. तुम्ही काळजीच करू किती द्या, काही कमी नाही पडत. चिडिया चोच भरले गई नदी घटे ना नीर धर्म के धन न घटे जो चाहे रघुवीर. आपण कुठून गेलो इकडे असं नाही. म्हणून त्या ठिकाणी आपण नामस्मरण करा आणि नामस्मरण करून मदत करायला पाहिजे. खूप मदत तुम्ही खूप करता, त्यात काही शंका नाही, तरी पण करा. हे आपलं सप्ताह, हे लहरी ना स्वामीजी जे आहेत ना, आपलं वैभव आहे. आपलं हे एवढं जे काही आहे ना परिसराचं वैभव आहे.
अहो लोकांना संत म्हणता म्हणता भेटत नाही, आपल्याकडे चालून आले. का? त्यांना काळजी आहे, कधी उद्धार पावतील, त्यांचे कधी कल्याण होईल त्याची काळजी आहे संतांना. बुडते हे जग न देखवे बळा हे तो कळवळा म्हणूया. अहो, जग बुडत हे त्यांना डोळ्याने देखवत नाही, म्हणून आपल्या उद्धारासाठी ते इथे आलेले आहे. मग आपण आपला उद्धार करून घ्या. मग ते काय होईल माहिती का? जवळून गाडी निघून गेल्यासारखी होईल. त्याच्यासाठी सर्वांनी भगवंताचं नामस्मरण करा, भगवंताचं नाम. मग ते कुठे असेल हे मग गरज कुठेही असू द्या ना, कुठं जरी असले तरी तुम्ही नामस्मरण. त्यासाठी तुम्हाला योग साधना करावं लागते का? काय मांडी घालून बसावं लागतंय का? बसायला टाकावं लागतं? काय लागतं? कोणती पण वेळ असू द्या, त्याला सायास्पण फलगती सायास्पण करण्याची गरज. सहजी भगवंताचं नामस्मरण अप्रगट घेतलं तर छानच आहे, पण त्याच्या पुढे सांगितलंय माऊलींनी, ज्ञानदेवा मौन जपमाळा पदे हरोनी श्रीहरी जपेश सदा. बसाल ते करा जे ते ते बसाल ते करा. जे ते ते बसाल ते करा. जे ते ते जिथे असाल तिथेच करा, कुठे जाण्याची गरज नाही, सायस करण्याची गरज नाही. म्हणून आपण त्या ठिकाणी भगवंताचं आणि ते नामस्मरण करत असताना आपल्याला कलियुगामध्ये काय होतील? भगवंत भेट देतील. म्हणून त्यासाठी तुलसीदास म्हणतात सन्मुख व्हा. चला परत वाटतं नाही, सन्मुख होई जीव मोही जबही जन्म कोटी अघ नासही तबही. कोटी जन्माचं अघ म्हणजे पाप. काय होत? भगवंताच्या सन्मुख झाल्यावर नष्ट होत, नष्ट. म्हणून तर त्या ठिकाणी आपल्या इकडे महिलांचं नाव ठेवतात अनघा. काय नाव ठेवतात? निष्पाप. तिची इतकं कोणीच पाप करत नाही, तर नावाला. अर्जुनाचं काय नाव? अर्जुनाला भगवंत भरपूर वेळेस म्हटले. काय म्हटले? अनघ अनघ. निष्पाप अर्जुना, निष्पाप अर्जुना. त्यावेळेस आपण भगवंताच्या सन्मुख एकदम निर्विकार. पण आपण सन्मुख होतो का? सगळे भगवंताला विमुख. असं दर्शन घेतो आपण. असं पाहिलं का नाही? काय का देवाला असं दर्शन घेतो, लगेच पुढे निघून जातो. बरोबर आहे का? आणि हे होतं काय माहिती का? तरुणपणात कळत नाही, बाल्यावस्थेत वळत नाही, तरुणपणात कळत नाही, आणि थोडस पुढे गेलं का त्या ठिकाणी प्रपंचात निघून जाते, आणि शेवट कळून वळून काही उपयोग होत नाही. का? शरीर साथ देत नाही ना आपल्याला. देतं का शरीर साथ? आता तुम्ही सांगा, सगळ्याची सगळ्याशी चुळबुळ 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 करतात. म्हणजे कधी शक्य आहे? शक्य आहे, त्याच वेळेस हे करायला पाहिजे. म्हणून मग अशीच प्रमाण तरणा भाग्यवंत अखंडतेने नामस्मरण करा, खूप नामस्मरण करा, त्यावेळेस आपला उद्धार आहे. चला मग असं नामस्मरण करत असताना तुकोबराय म्हणतात, ज्याची स्थिती अखंडतेने नामस्मरण करते त्याला लौकिक त्यागायची गरज
दंड भस्म लावायची गरज अभंगाचं तिसरं चरण. लगे लौकिका सांडवा व्यवहार लगे लौकिका सांडवा व्यवहार लगे लौकिका लगे लौकिका न लगे लौकिक. आता लगे तर लागत नाही थोडस. कसं तुकोबारायाने सांगितलं आपल्याला की त्या जीवाने लौकिकाचा त्याग करू नये. कोणी जो अखंडतेने नामस्मरण करतो ते त्या ठिकाणी गाथेतला अर्थ सांगतोय तुम्हाला. शांत बसा. त्या जीवाने लौकिकाचा त्याग करू नये. त्या जीवाने व्यवहार सोडू नये. त्या जीवाने वनात जाऊ नये. त्या जीवाने भस्मदंड हातात घेऊ नये. कोणी जो अखंडतेने नामस्मरण करतो त्याने. हे लक्षात घ्यायचं. आणि जो अखंडतेने नामस्मरण करत नाही त्याने सात्विक वृत्ती त्या ठिकाणी आपली भगवंताच्या प्रती प्रचंड भक्ती वाढावी या हेतू पुरस्कार लौकिक पण सोडणं गरजेचं आहे. भस्मदंड घेणं आता ते जर हे तर नामस्मरण म्हणते कमीत कमी तिकडे गेलो कशासाठी भस्म घेतलं हे तरी कळन ना. कशासाठी दंड घेतलं हे तरी कळन ना. आपण लौकिक कशासाठी सोडलं हे तरी कळन ना. आपण व्यवहार कशासाठी त्यागलाय हे तर कळल ना त्याला. पण जो भगवंताशी एक होत आहे, एकच आहे, देव आणि भक्त वेगळे नाही, त्यावेळेस या सर्व साधन त्यागायची गरज नाही. त्यावेळेस सर्वोच्च अवस्था सांगितलेली आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी अखंडतेने नामस्मरण करा ज्याच्याने आपल्याला हे सर्व त्याग करण्याची गरज नाही. मग त्यासाठी आपण ज्यावेळेस आपली ही अवस्था होईल त्यावेळेस आपल्या अंतरातले काम क्रोध काय करायला पाहिजे, टाकून द्यायला पाहिजे ना. हे सगळं नरकाचे करायला. त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामः क्रोधस्तथा लोभः तस्मादेतत्त्रयं त्यजेत्. हे काय करायला पाहिजे, त्याग करायला पाहिजे. काम क्रोध लोभ नाथ सब नरक के पंथ. हे सगळं कशाचे द्वारे ना, नरकाचे. नीट बसा दादा. नाथ बाबा आपल्याला सांगतात, काय सांगतात, काम क्रोध लोभ जयाचे अंतरे नाही अधिकारी ऐसा येते. नाही अधिकारी ऐसा येते. नाही अधिकारी
कामाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे. मग त्याला जर म्हटलं आपण बाबा आता तू लौकिकाकडे नको पाहू, आता तू बसबदंड नको केलो, आता तू व्यवहार नको सोड, जमल का हो? खरं सांग, जमल का? नाही. मग त्यासाठी ते लौकिक पण सोडावं लागेल, त्यासाठी व्यवहार पण सोडावं लागेल, त्यासाठी सर्व त्यागावं लागेल, भस्म लावावं लागेल, दंड हातात घ्यावा लागेल, 2.5 मीटर घ्यावं लागेल, वरून 2.5 पांघरावं लागेल, आणि मग काय करावं लागेल? ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा असं गोड आवाज सगळे डुलते मस्त. चला आता 5 तारखेला षष्टीला जायचं आपल्याला. मावल्यानो चला ग, एकमेकीला घ्या आणि चला आपला 2 दिंडी जाणार आहे. काही खर्च नाही, फक्त चालत चालत जायचं आणि बसून यायचं. नाही चालत चालत नाही यायचं, मग कशाला बनेल, बसून यायचं तिकडं. मग तिकडं आनंद. ज्ञानोबा वाजवू नका आता. आता लय पुढे गेलं घडियाळ, आता लय पुढे गेलं, लय पुढे गेलं. त्यावेळेस त्या दिंडीचा आनंद, त्या वारीचा आनंद वेगळाच असतो. तो आनंद घ्या. तो आनंद घेत घेत ते नामस्मरण करत करत घरी आल्यावरती पण तसंच करा. नाही तर घरी आल्यावर जैसे तैसे असं नका करू. असं नका करू बापांना, असं नका करू. आपल्याला परत हा मानवी देह आहे का? नाही. एकदा भेटलेला आहे, खूप धावपळ करून भेटलेला आहे, म्हणून आपण त्या भगवंताचं आपणच करतो, त्यात नवल नाही. देव पण देवाचं नामस्मरण करतात. काय करतात देव? देवाचंच नामस्मरण करतात. भजन करी महादेव राम तुझी सदाशिव, राम राम उत्तम अक्षरे कंठी धरिली आपण शंकरे. हे राम राम कसं आहे? उत्तम अक्षर, एकदम सर्वोच्च अक्षर आहे. कंठी धरिली आपण शंकरे कैसी तारक. हे नामस्मरण कसं आहे? तारक आहे. हळाहळ शीतळ केले शिवा देखा, तो खूप बरा आहे म्हणतात. मग हाची मंत्र उपदेश भवानी तिच्या चुकल्या गर्भात योनी. लक्ष्मीला जरी तरुण जायचं ठरलं तर तिला राम राम म्हणावं लागलं, तेव्हा ती गर्भातून काय झाली? तरुण गेली. म्हणून राम राम उत्तम अक्षरे कंठी धरिली आपण शंकरे. मग भगवंत काय करतात? ते त्यांचं पद देऊन टाकतात. राम म्हणता रामाची होईजे पदी पदवी घेजे. अजून एक प्रमाण, तुझं ऐसा उदार नाही कोठी, आपुलेची देशी पद दास. आपला पद काय करतो तो भगवंत? दासाला दे. असं कोण आहे का? तुझ ऐसा कोणी उदाराचा रसी आपुलेची देशी पद दासा. आपलं पद भगवंत देऊन टाकलं. मग अशा भगवंताचं नामस्मरण करायला अडचण आहे का? काही करतात का? मग म्हणायचं का विठोबा कुमार